साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सत्या आणि मीरा बेडरूममध्ये असतात. सत्या मीराला म्हणत असतो की अगं, त्या ज्या दोन मुली होत्या त्या खरंच दोन्ही वेगळ्या वेगळ्या असतील की त्या जुळ्या बहिणी असतील. आणि सत्या म्हणत असतो की त्यांचं काय असेल की त्यांनी अचानक आपल्यासमोर एक जण मेणबत्ती धरून आली तर एक जण अशी कामावरती आली, असं तो तिला म्हणत असतो. त्यावर मीरा म्हणते की तुम्ही अजूनही त्यांचाच विचार करत आहात का? मी तर कधीच विसरून गेली, तुम्ही तर त्यांच्याच गोष्टीमध्ये रमलात. तेव्हा सत्य म्हणतो अगं नाही, मी रमलो नाही आहे. त्या दोघी अशा समोर आल्या होत्या की माझ्या काही केल्या डोक्यातून जात नाही आहे. तेव्हा मीरा म्हणते की हां, मगाशी तर तुम्ही मला म्हणत होतात की मला तुझे व्यसन लागले आहे आणि आता तुम्ही तिचा विचार करत आहात. तेव्हा सत्या म्हणतो अगं नाही, मी हा विचार करत आहे की त्या दोघींचं जर लग्न झालं असेल आणि त्या दोघींचे जर नवरे असतील तर ते एकमेकींना कसे ओळखत असतील. तेव्हा मीरा म्हणते की अहो, जर त्यांचं लग्न झालं असेल तर दोघी एकमेकांच्या नवऱ्यांना सांगतील ना का मी तुझी बायको आहे आणि मी त्याची बायको आहे, असं ती एकमेकींना सांगत असतील. तेव्हा सत्या म्हणतो की अगं तसं नाही, जर त्या रागवल्या असतील तर कसं समजेल की कोणाची बायको कोण आहे. आणि जर बायका रागवल्या तर त्या काहीही करू शकतात. म्हणजे बायका जर बोल्या रागवून की ठीक आहे, तुम्ही आम्हाला ओळखा, तर काय करणार आहे. तेव्हा मीरा म्हणते असं का बरं करतील, असं करण्याचा त्यांचा उद्देशच काय असेल. आणि जरी त्यांनी केलं तरी आपला नवरा आपल्या बायकोला ओळखतोच. कसंही काही झालं तरी आपला नवरा हा आपल्या बायकोला कोणत्याही परिस्थितीत ओळखतोच. तेव्हा सत्या म्हणतो की हां, ते बरोबर आहे, पण जर एकदमच बोलल्या की नाहीच मला सांग, पण एकदम डिट्टो सेम दिसत असेल तर ओळखणं जरा अवघडच आहे ना, काहीतरी याच्यावर मार्ग पाहिजेच. त्यावर मीरा म्हणते की जर माझी जुळी बहीण असती आणि तुम्हाला जर मी बोलली असती की ह्याच्यातली मला ओळखा, म्हणजे मीराला ओळखा, तर तुम्ही मला ओळखलं असतं का? तुम्ही काय केलं असतं, मला ओळखलं असतं का नसतं ओळखलं. त्यावर सत्या म्हणतो असं अजिबात बोलू नको हां, तू एकदम पूर्ण माझीच आहेस आणि तुझी जरी जुळी बहीण असती तरी मी तुला कुठल्या पण परिस्थितीमध्ये ओळखलंच असतं. तुझ्यावर माझा इतका जीव आहे की तू काही केलंस, कसंही केलंस तरी मी तुला ओळखतोच. कारण का धूमकेतू एवढा स्ट्रॉंग असतो की मला त्याच्यावर लगेच विश्वास बसतो आणि मला लगेच त्याला ओळखायला येतं. त्यामुळे तू अजिबात चिंता करू नकोस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू किती पण काय केलंस तरी पण मी तुला ओळखू शकतो, असं तो बोलतो. आणि तो असं बोलल्यानंतर मीराला मात्र खूप आनंद होतो आणि ती त्याच्यावर खूप हसत असते. कारण का तिला त्याच्यावर असलेलं प्रेम हे दिसत असतं आणि त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी ही ती जाणून घेत असते आणि तिला फार आनंद होत असतो. आणि त्याचवेळी ती त्याला कपडे देते आणि म्हणते की आता हे चेंज करा, आपण सकाळपासून ह्याच कपड्यांवरती आहोत. आणि ती म्हणत असते मी सुद्धा चेंज करून घेते. तेव्हा सत्या म्हणतो की मला खरं तर ना तू ह्या ड्रेसमध्ये खूप आवडतेस, खूप सुंदर दिसतेस. तेव्हा मीरा म्हणते अच्छा, तुम्हाला आवडतो म्हणून मी काय आयुष्यभर ह्याच ड्रेसवर राहू का, दुसरे कपडे नको का घालू. तेव्हा सत्या म्हणतो नाही नाही, घाल ना तू दुसरे कपडे घाल, मी तर तुझ्यासाठी सरप्राईज आणले, असे तिला तो म्हणतो. आणि इकडे मात्र रवी आणि रिया आपल्या रूममध्ये कोल्ड्रिंक्स पार्टी करत असतात. आणि तेव्हा रवी म्हणतो हे काय आहे, ह्याला तर औषधाचा वास येत आहे. तेव्हा रवी म्हणते अरे काय तुला कळतच नाही, हे मॉकटेल आहे, खास तुझ्यासाठी बनवायला सांगितलं आहे. तेव्हा रवी म्हणतो मॉकटेल आहे, वाटत नाही आहे. तरी पण रिया त्याला म्हणते तुला तर अजिबात अक्कल नाही आहे, एवढं शेफ करून मी बनवायला लावलं आहे तरी पण तू त्याला नावं ठेवत आहेस. तेव्हा रवी म्हणतो मॉकटेल आहे, तू माझ्यासाठी बनवायला सांगितलं, असं बोलून तो पिळायला लागतो. तेव्हा रवीला रिया म्हणते की अरे मी तुझ्यासाठी खास केलं आहे, कारण का माझं तुझ्यावर प्रेम आहे ना, त्यासाठी. तेव्हा रवी म्हणतो खूप थँक्यू, तू माझ्यासाठी एवढं केलंस. पण रवी म्हणत असो की ह्याची टेस्ट फार काही चांगली नाही आहे, मला अजिबात आवडलेलं नाही आहे, मला नाही प्यायचं आहे. तेव्हा रिया म्हणते की तू पी ना, असं मी तुझ्यासाठी केलं आहे ना. ती त्याला खूप एकदम बळजबरी करत असते आणि बळजबरीच्या नादामध्ये ती त्याला जोराने पाजत असते. तेव्हाच त्याला ठसका लागतो आणि ठसका लागल्यानंतर तो खूप मनामध्ये त्याच्या छातीमध्ये वगैरे दुखत असतं आणि त्याचवेळी तो ग्लास ठेवून देतो आणि तिला म्हणतो अगं मला जरासं थोडं पाणी दे. आणि तेव्हा रिया त्याला पाणी देते, पण त्याचा ठसका आहे की थांबत नसतो. आणि रियाने पाणी दिलेलं हे ग्लास एकदम स्वच्छ आणि पाणी एकदम निखळ असतं. पण त्यानंतर रवीने पाहिल्यानंतर त्या पाण्यामध्ये लाल रंग असतो, म्हणजे लाल रंगाचं ते पाणी होऊन जातं. तेव्हा ते लोक घाबरतात आणि रवी म्हणतो की ह्यात पण काही टाकलं आहेस का. तेव्हा रिया म्हणते नाही, मी तर साधं पाणी दिलं होतं, ह्याला काय झालं. तेव्हा रवी म्हणतो की हे पण लाल आहे. तर ते दोघं घाबरतात, त्यांना नक्कीच वेगळी काहीतरी शंका येते आणि ते खाली ठेवतात. त्याच्यानंतर ते पाणी हे सफेद होतं, म्हणजे जसं काही नॉर्मल होतं तसं होतं. तेव्हा रवी रियाला म्हणतो की तू सुद्धा बघितलंस ना, आधी ह्याचा रंग लाल होता आणि आता स्वच्छ पाणी झालं आहे. तेव्हा रिया आणि रवी तर खूप घाबरलेले असतात, त्यांच्या मनामध्ये खूप भीती दडलेली असते. त्यांना वाटत असतं नक्कीच इथे आजूबाजूला काहीतरी आहे आणि त्यांना असं भीतीदायक वाटत असतं. त्यांना नक्कीच वाटत असतं की इथे कोणतरी आहे आणि आपल्याबरोबर काहीतरी बघत आहेत.
आणि इकडे सत्या हा मीराला सरप्राईज देत असतो. तेव्हा मीरा म्हणते की झालं का नक्की मी डोळे उघडू, कारण का मला कंट्रोल होत नाही आहे, तुम्ही लवकर काय जे सरप्राईज आहे ते दाखवा. तर सत्या म्हणतो हो हो मी दाखवतो, तू एकच मिनटं. तेव्हा तो तिला तिच्यासमोर ते सरप्राईज घेऊन येतो आणि तिला म्हणतो की तू आता डोळे उघड, पण जे सरप्राईज आणलं आहे ते तुला नक्कीच आवडलं पाहिजे. आणि तो तिला म्हणतो की ठीक आहे, तू डोळे बंद केले आहेस ना, तर मी हे तुला जी बोटं दाखवत आहे ते किती आहे सांग. तेव्हा तो 5 असं बोट दाखवतो, पण मीरा मात्र म्हणते की 2 असं ती म्हणते, कारण का तिचे डोळे हे बंद असतात. त्याच्यानंतर सत्या म्हणतो की हां तू बरोबर बोलतेस. त्याच्यानंतर सत्या तिला ते गिफ्ट आणलेलं असतं ते दाखवतो. तेव्हा मीरा म्हणते की हां खूप सुंदर आहे, एकदम मऊ आहे, छान आहे. आणि ती म्हणते की कलरसुद्धा मस्त आहे. तेव्हा ती खोलून बघते आणि म्हणते की वाह, हे तर खूप सुंदरच आहे, भारीच आहे, मस्त आहे, जे घालणार आहे त्याला खूप छान वाटेल. आणि तिला असं वाटत असतं की हे दुसऱ्यासाठी आणलं आहे, माझ्यासाठी नाही. तेव्हा सत्या म्हणतो की हे तुला घालायचं आहे, कारण का मी हे तुझ्यासाठी आणलं आहे आणि खूप सुंदर आहे, तू घालायच्यामध्ये खूप भारी दिसशील. तेव्हा मीरा म्हणते की हे मी घालायचं आहे, हे माझ्यासाठी आहे, कारण का मी असे कपडे कधी घातले नाही आहेत आणि मला ह्या कपड्यांमध्ये कधीच जमणार नाही. कारण का ह्याआधी जर मी असं घातलं असतं तर आत्ता मला जमलं असतं, पण मी लहानपणापासून कधीच असे कपडे घातले नाही आहेत आणि तुमच्यासमोर आलीसुद्धा नाही आहे, तर मला ह्या कपड्यांमध्ये कसं तरी वेगळं वाटेल. तेव्हा सत्या म्हणतो तू आधी कधी घातलं नाही आहेस तर ठीक आहे ना, तू आत्ता घाल माझ्यासमोर, आत्ता सगळी हौस कर, पण तू हा ड्रेस घाल, मी तुझ्यासाठी आणला आहे. तर तो तिला जबरदस्ती करत असतो आणि तिला म्हणत असतो की तू घालच, मला काही माहीत नाही. तेव्हा मीरा म्हणते की मी काय रिया आणि देविका आहे का की मला असे कपडे छान दिसतील, मलाही असे घालायचे नाही आहे, तुम्ही प्लीज समजून घ्या, मला या कपड्यांमध्ये फारसे असे कम्फर्टेबल वाटत नाही, असे ती त्याला म्हणत असते. आणि ती त्या ड्रेसकडे बघत असते आणि बोलत असते की मला नाही घालायचे, तुम्ही प्लीज मला समजून घ्या ना. तेव्हा सत्या म्हणतो की मला काही माहीत नाही, मी तुझ्यासाठी आणला आहे, तू घालावेस असं माझी खूप इच्छा आहे, कारण का मला तू या ड्रेसमध्ये खूप आवडशील आणि तू खूप सुंदर दिसशील, तू एकदा घालून तर बघ, एवढं काहीच नाही आहे, सगळेजण घालतात आणि आपण काही ना काही केलंच पाहिजे. तेव्हा मीरा म्हणते बघूया, मी ट्राय करून बघते, पण मला ह्या कपड्यांमध्ये खूप कसं तरी वाटते, तुम्ही मला प्लीज समजून घ्या ना, मला नाही कम्फर्टेबल वाटत आहे. तरी पण ती घालण्याचा प्रयत्न करते आणि इकडे छान बेड सजवलेला असतो आणि सत्या पण छान तयार झाला असतो. पण इकडे मीरा मात्र तरी पण त्याला ती म्हणत असते, तरी पण तिला फोर्स केल्यामुळे मीरा बिचारी आपली ड्रेस घालायला जात असते. आणि इकडे मात्र सत्या पण खूप सुंदर तयार झाला असतो आणि तो मीराची वाट बघत असतो. आणि त्याचवेळी मीरा मागून येते आणि मीराला बघून सत्याची डोळे एकदम अजिबात हलत नाही, तो एकदम आश्चर्याने तिच्याकडे बघत असतो आणि खूप खुश झाला असतो, कारण का त्याला मीरा अशी आवडलेली असते आणि त्यांनी जे आणलेले कपडे ते घातल्यामुळे त्याला खूप आनंद झाला असतो. आणि मीरा खरंच सुंदर दिसत असते. असे सुंदर तिचं दिसणं बघून सत्याला इतका आनंद होतो आणि सत्या तिच्याकडे एकटक बघत असतो आणि सत्या फार फार खुश झालेला असतो आणि तो तिच्याकडे खूप एकटक बघत असतो आणि तिला म्हणत असतो की तू इतकी सुंदर दिसत आहेस, असं तुला तरी समजणार नाही, एवढी तू सुंदर दिसत आहे. त्यावर मीरा म्हणते की हो, काहीही असलं तरी पण मला ह्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटत नाही आहे. तेव्हा सत्या म्हणतो की तू स्वप्नातली नाहीस तर खऱ्या आयुष्यातली परी वाटत आहेस, असं तो तिला म्हणत असतो. तेव्हा मीरा म्हणते की तुमचं आपलं काही पण असतं, आता मी हे ड्रेस बदलू का, मला ह्याच्यावर काही व्यवस्थित वाटत नाही आहे आणि मी हे घालून कुठे बाहेर जाणार नाही आहे, कारण का मला हे कसं तरी जमल्यासारखं नाही वाटत आहे. तेव्हा सत्या म्हणतो की छे आपण आता कुठेतरी बाहेर जाणार आहोत आणि मला हे सगळ्यांना दाखवायचं आहे. त्यावर सत्या म्हणतो की अगं तू विचारसुद्धा करू शकत नाही, एवढी तू सुंदर दिसत आहेस आणि मला तू या कपड्यांमध्ये खूप आवडलेली आहेस, तू जरी मानत नसलीस की मी कशी दिसत आहे तरी पण मला खूप आवडलेली आहेस आणि तू खूप सुंदर दिसत आहे, तू एकदम परी आणि राजकुमारीसारखी मला दिसत आहेस, इतकी सुंदर आहेस की माझ्या मनातून जातच नाही आहेस. त्यावर सत्या म्हणतो की आपल्याला ना आता बाहेर जायचं आहेस. तर तेव्हा मीरा म्हणते की तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आहात, मी जरी चांगली दिसत नसली तरी तुम्ही म्हणत आहात का मी चांगली दिसत आहे. त्यावर सत्या म्हणतो ठीक आहे, तुला जर असं वाटतंय की मी खोटं बोलत आहे तर ठीक आहे, पण जर मी खोटं बोलत असलं तरी पण माझे डोळे आणि तुझे डोळेसुद्धा खोटं बोलणार नाही आहेत ना, ते नेहमी खरंच बोलणार आहे, कारण का डोळे कधीच खोटं बोलत नाही. मनातून एक वेळ खोटं येऊ शकतं पण नजरेमध्ये तर नाही येऊ शकत ना. त्यामुळे तू सुद्धा तुझ्या डोळ्यांनी आरशामध्ये बघ की तू कशी दिसत आहेस, तू चांगली दिसत आहेस की वाईट दिसत आहे. आणि तो तिला आरशामध्ये घेऊन जातो आणि तो तिला बघायला सांगतो की बघ तू किती सुंदर दिसत आहे, तू इतकी सुंदर दिसत आहेस की तुझ्यासमोर रिया आणि देविकासुद्धा फिक्या आहेत, त्यासुद्धा तुझ्यासारख्या इतक्या सुंदर दिसणार नाही, तू त्या दोघींपेक्षासुद्धा सुंदर दिसतेस, असं बोलून तो मीराचे
खूप कौतुक करत असतो आणि तिला खूप लाज वाटत असते. पण त्याचवेळी ती म्हणते की तरी काहीही झालं तरी पण मला थोडं अनकम्फर्टेबल वाटत आहे. आणि तेव्हा तिला सत्या म्हणतो की चल आता आपण बाहेर जायचं आहे, मला कोणाला तरी दाखवायचं आहे, असं बोलून तो तिला बाहेर घेऊन जातो. आणि इकडे निरुपमा मात्र खूप घाबरलेली असते आणि तिला भीती वाटत असते. त्यामुळे ती सुधाकरला उठवत असते की तुम्ही उठा ना, मला भीती वाटत आहे, कसला तरी आवाज येत आहे आणि खूप मला टेन्शन आलं आहे, तुम्ही उठा ना. आणि ती खूप टेन्शनमध्ये असते, पण सुधाकर मात्र काय उठत नसतो. तेव्हा तिला राग येतो आणि ती म्हणते ह्यांना कसली झोप चढली आहे काय माहिती, उठतच नाही आहे. आणि तिच्या दरवाजावर ना तेव्हा थाप पडते, पण तेव्हा तिला उघडायचं नसतो कारण का तिला खूप भीती वाटत असते. आणि ती त्यामुळे देवाचं नाव घेत असते आणि ती देवाचं नामस्मरण करत असते. आणि नंतर मग दरवाजावर थाप पडल्यामुळे ती दरवाजा उघडायला जाते आणि ती देवाचं नाव घेऊन दरवाजा उघडते. तर दरवाजा उघडत्या क्षणी काय बाहेर तर कोणीच नसतं आणि तिला खूप भीती वाटते की आपला दरवाजा कोणी ठोकला. तिला नक्कीच असे वाटत असते की ते भूत वगैरे तर नाही आहे ना. तरी पण ती सुधाकरला उठवायचा प्रयत्न करत असते, पण सुधाकर आहे का उठतच नसतो. तो तुझ्या झोपेमध्येच मग्न असतो. तेव्हा ही निरुपमा म्हणते की काय हे, मला इथे भीती वाटत आहे आणि इथे जर मला काय झालं तर काय होईल आणि आपलं इथे काय होईल हे सांगता येत नाही. कारण का अचानक भिंतीवर लिहिणं आणि अचानक दरवाजा ठोकणं, त्यामुळे ती खूप घाबरलेली असते आणि ती एकदम रडकुंडीला आली असते. आणि ती त्या रडकुंडीच्या भरामध्ये देवाचं नाव घेत असते आणि खूप घाबरलेली असते. देवाला म्हणत असते देवा आम्हाला वाचवा, असं ती म्हणत असते. आणि ती म्हणते की ठीक आहे, हे तर काय उठत नाही आहे, मी रवीच्या रूममध्ये जाते आणि रवीला सगळ्या गोष्टी सांगते आणि तिकडेच थांबते. मला ते ह्या रूममध्ये आता भीती वाटायला लागली आहे कारण का हे पण उठत नाही आहेत आणि मी एकटीच काय करू इथे बसून, म्हणून ती त्यांच्या रूममध्ये जाते. आणि इकडे रिया मात्र बाथरूममध्ये फ्रेश होत असते आणि छान तिच्या मनातसुद्धा काही नसतं की इथे काहीतरी असेल आणि ती छानपणे मस्त तोंडावर पाणी वगैरे मारून फ्रेश होत असते आणि आपला छान फ्रेशनेसचा आनंद ती घेत असते. आणि ते घेऊन झाल्यानंतर ती चेहरा वगैरे पुसते, आरशामध्ये छान बघते, स्वतःला एकदम म्हणत असते की झाली चला आता मी फ्रेश, असं ती बोलून तिथून निघून जायचा प्रयत्न करते. आणि त्याचवेळी ती लाईटीचं बटन हे बंद करते आणि लाईटीचं बटन बंद केल्यानंतर परत लाईट चालू होत असते, पण ती परत लाईटीचं बटन बंद करत असते. त्याच्यानंतर परत लाईट चालू होते. तर तिला असं वाटतं की रवी हा माझ्यासोबत मस्करी करत आहे. तेव्हा तिला म्हणते की रवी मस्करी करू नकोस. पण त्याच्यानंतर परत ती लाईटीचं बटन करते आणि जायला निघते, पण इथे लाईट मात्र तिने बंद केल्यावर सुद्धा सारखी चालू होत असते. त्याच्यानंतर तिला मात्र समजतं की इथे काहीतरी गडबड आहे आणि त्याच्यानंतर लाईट ही बाकबूक करायला लागते. तेव्हा तिला भीती वाटते. आणि इकडे मात्र सत्या आणि मीरा हे अंधारामध्ये कुठेतरी उभे असतात आणि सत्या मात्र तिला सरप्राईज देत असतो. आणि इकडे रूममध्ये पंकज आणि देविकासुद्धा असतात. आणि इथे जिला मीराला अंधारामध्ये उभं केलं असतं तिथे सत्या तिला म्हणतो की तू इथेच थांब, मी तुझ्यासाठी आलो. आणि पंकज आणि देविका इथे छान रूममध्ये आपला दिवस छान सेलिब्रेट करत असतात आणि रोमॅन्टिकप्रमाणे जगत असतात. आणि त्याचवेळी देविका ही पंकजला म्हणते की चला आपण सेल्फी काढूया. आणि सेल्फी काढत असताना त्यांच्या रूममध्ये जी लाईट असते ती अचानक जाते येते, म्हणजे ती बाकबूक होत असते आणि एकदम भीतीदायक वातावरण असतं, पूर्ण अंधार झाला असतो. तेव्हा देविका म्हणते की पंकज मला खूप भीती वाटत आहे. आणि इकडे दुसरीकडे मात्र मीराला छान छान सरप्राईज दिलेलं असतं सत्याने. मात्र तिथे पहिले खूप अंधार असतो आणि लाईट सगळ्या बंद असतात. त्या अंधारामध्ये तिला प्रचंड भीती वाटत असते, पण त्यानंतर लाईट्स ऑन केल्यानंतर खूप छान अशी सजावट केली असते, म्हणजेच कॅन्डल लाईट डिनरचं त्याचं खूप छान असं प्लॅनिंग झालेलं असतं. असं पाहिल्यानंतर मीरा तिकडे वरती जाते आणि वरती जाऊन स्टेजवरती उभं राहते. त्याच्यानंतर सत्या तिला म्हणतो की हे तुझ्यासाठी मी केलं आहे, तुला आवडलं का नाही, असं तो तिच्याकडे धावत येऊन म्हणत असतो. आणि तेव्हा जे काही सरप्राईज असतं हे मीरालासुद्धा आवडलेलं असतं, कारण तिला ह्याआधी असं सरप्राईज कोणी दिलं नसतं. तेव्हा सत्या तिच्या इथे येतो आणि सत्या म्हणतो की आवडलं ना तुला, हे सगळं मी तुझ्यासाठी केलं आहे. तेव्हा मीरा म्हणते हो खूप जास्त आवडलं आहे, मला खूप भारी वाटत आहे, कारण माझ्यासाठी आधी असं कोणी केलं नाही. तेव्हा मीरा त्याला म्हणते की तुम्हाला कोणातरी जळवायचं होतं असं तुम्ही म्हणाले होतात, तर इथे कोण आहे की ज्याला तुम्ही जळवणार आहात. तेव्हा सत्या म्हणतो की हो, मी आता जळवणार आहे त्या व्यक्तीला, कारण का त्याला सुंदरतेचे खूप गर्व आहे. तेव्हा त्या म्हणतो की तो चंद्र, मला त्याला जळवायचं आहे, कारण त्याच्यापेक्षा माझी बायको ही सुंदर दिसत आहे. तेव्हा मीरा म्हणते की अहो काही पण काय म्हणत आहात, तो चंद्र कुठे आणि मी कुठे, चंद्राची बरोबरी मी सुद्धा करू शकत नाही. तेव्हा सत्या म्हणतो की नाही, तू चंद्रापेक्षा खूप सुंदर आहेस, कारण तू माझा धूमकेतू आहेस. तेव्हा सत्या हा मीराला म्हणतो
की मी तुला शब्दामध्ये सांगू शकत नाही, एवढी तू सुंदर दिसत आहेस आणि माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल जे काही प्रेम आहे ते वाढलं आहे. तेव्हा तो म्हणतो की तू ही चंद्रासारखी सुंदर आहेस आणि तू रातराणी आहेस, असं तो तिच्यावर छान छान अशा कविता करत असतो. तिला छान असं रोमॅन्टिक बोलत असतो आणि तिला म्हणत असतो की तू इतकी सुंदर आहेस की तुझ्यावर माझं प्रेम इतकं चढलं आहे. तेव्हा मीरा म्हणते की राहू द्या, आता तुम्ही हे सगळं सोडून द्या, मला या सगळ्या गोष्टीची सवय नाही आहे, कारण का माझी स्तुती अशी कोणी केली नाही आणि मला खूप ह्या गोष्टीची लाज वाटत आहे. त्यात आधीच मला या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नाही वाटत. तेव्हा सत्या म्हणतो की तू लाज ना, मी ह्या तुझ्या लाजण्याची खूप कधीपासून वाट बघत आहे. आणि इकडे मात्र रवी आणि रिया इथे रूममध्ये असतात आणि रियाबरोबर झालेला प्रकार त्यामुळे रिया खूप घाबरलेली असते. त्याने किंचाळत बाहेर येते आणि तिकडून मागून निरुपमासुद्धा किंचाळत आतमध्ये येते आणि ती आल्यानंतर तिच्या पाठोपाठ पंकज आणि देविकासुद्धा खूप किंचाळत बाहेर येतात, कारण का ते खूप घाबरलेले असतात. त्यांच्याबरोबर काही वेगळे प्रकार घडलेले असतात. तेव्हा रवी म्हणतो, थांबा जरा, मला तुम्ही एकेकाने सांगा की तुमच्यासोबत काय काय घडलं. तेव्हा देविका सांगते की हो, आम्ही रूममध्ये सेल्फी काढत होतो तेव्हा आमची लाईट गेली. आणि तेव्हा निरुपमासुद्धा सांगू लागते की अरे, मला ना घुंगराचे आवाज येऊ लागतात आणि दरवाजावर पण कोणीतरी थाप मारली होती आणि मला ती बाई ना, मेणबत्तीवाली बाई दिसली आणि ती माझ्याकडे बघून ना हसत होती. तेव्हा रियासुद्धा तिचा घडलेला सगळा प्रकार हा रवीला सांगते आणि ती पण प्रचंड घाबरलेली असते. तेव्हा देविका म्हणते की आपल्याला ती बाई घेऊन तर नाही ना जाणार, ती बाई आपल्याला त्रास द्यायला तर आलेली आहे. तेव्हा रवी म्हणतो की असं काही नाही आहे, तुम्ही दिवसभर ट्रॅव्हलिंग केलं आहे ना, त्या त्रासामुळे तुम्हाला ते सगळं आठवत आहे. आता तुम्ही दोघं आपापल्या रूममध्ये जावा आणि झोपून घ्या. आणि तो सगळ्यांना जाण्यासाठी सांगत असतो. तेव्हा निरुपमा म्हणते की नाही, अरे मी एकटी जाऊ शकत नाही, मी तिथे एकटी राहणार नाही, तू माझ्यासोबत चल आणि मला सोडून ये. तेव्हा रिया म्हणते की नाही, तू तिथे सोडायला गेलास तर मी इथे एकटी राहू शकत नाही, तर मला करमणार नाही आणि मला खूप भीती वाटते. तेव्हा रवी म्हणतो की ठीक आहे, मी आणि रिया तुला तुझ्या रूमपर्यंत सोडायला येतो आणि मग आपण इकडे परत येऊ. असं बोलल्यावर रिया म्हणते ठीक आहे, चालेल. आणि असं बोलून रवी हा त्या सगळ्यांना घेऊन आपापल्या रूममध्ये जातो. पण ते सगळेच एकमेकांकडे बघून खूप घाबरलेले असतात आणि त्यांना खूप टेन्शन आलं असतं. त्यांना भूत आहे असंच वाटत असतं आणि त्यांना त्याची खूप भीती वाटत असते. पण तरी पण ते लोक आपल्या रूममध्ये निघून जातात आणि इकडे मात्र ह्यांची छान कॅन्डल लाईट डिनर चालू असतं. आणि तेव्हा सत्या म्हणतो की अगं, जरी सिंड्रेलाने येऊन सांगितलं ना तर तुला विश्वास बसणार आहे का, कारण का सिंड्रेला जरी आली तरी ती तुझीच वावा करणार आहे. असं बोलल्यानंतर मीरा मात्र खूप लाजत असते आणि मीरा म्हणते की असे का बोलत आहात, मला तुमच्या अशा बोलण्याची सवय नाही आहे, कारण का तुम्ही नेहमी गाड्यांबद्दल बोलत असता, कारण तुम्ही गाड्यांचे डॉक्टर आहात ना. तेव्हा सत्या म्हणते की हो, मी जरी बोलत असलो पण माझ्यासमोर इतकी सुंदर परी असताना मला गाड्या नाही आठवणार, मला तर तूच आठवणार आहेस, कारण का तू खूप सुंदर आहेस आणि तू चंद्रापेक्षा सुंदर आहे, असं तो तिला वारंवार म्हणत असतो. पण इकडे मीरा मात्र खूप हसत असते आणि तिला खूप आनंद होत असतो की तो काय बोलत आहे त्याचं तिला खूप बरं वाटत असतं. तेव्हा सत्या म्हणतो की अगं, जरी सिंड्रेला पण तुला म्हटली ना तरी तुला विश्वास बसणार नाही, पण सिंड्रेला पण तुझ्यासमोर आली तरी ती तुझ्यासमोर फिकीच आहे, कारण का बाकी सगळे पण चाय कम पाणी आहेत. असं बोलल्यानंतर मीरा मात्र लाजून तिचे केस असे ते कानामागे घेत असते आणि तिला खूप चांगले वाटत असते. तेव्हा सत्या म्हणतो की तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना तुझ्याबरोबर, सगळं काही चांगलं होणार आहे. तेव्हा तो म्हणत असतो की तू अशी कोणी नाही, तू माझी परी आहेस आणि तू माझी राजकुमारीसुद्धा आहेस, असं तो म्हणत असतो. आणि इकडे मात्र रिया आणि रवी आपल्या रूममध्ये बसून मस्त TV आणि गाणी ऐकत असतात आणि त्याचवेळी गाणी ऐकत असताना ते एकमेकांकडे बघतसुद्धा असतात. आणि त्याचवेळी अचानकपणे TV वर ती कॅन्डलवाली बाई येते आणि ती कॅन्डलवाली बाई तीच असते जी त्यांना रस्त्यामध्ये दिसलेली असते आणि तिचं रूप, असं भयानक रूप बघून त्यांना खूप भीती वाटू लागते. आणि ते अचानकपणे TV वर आल्यामुळे रिया खूप घाबरलेली असते आणि रिया रवीला म्हणते की हे बघ, हे बघ, काय झालं, ती कॅन्डलवाली बाई अशी अचानक का आली. आणि इकडे मात्र सत्या आणि मीराची ही रोमॅन्टिक डेट खूप छान चालत असते आणि ते एकमेकांच्या प्रेमामध्ये खूप रमलेले असतात. सत्या मात्र मीराकडे सतत बघत असतो आणि तिच्याकडे एकटक बघत असतो. तिला म्हणत असतो तू खूप सुंदर दिसत आहे, असं मी सारखं बोलून तुला कंटाळता नाही येते. त्याच्यावर मीरा म्हणते की असं काहीच नाही आहे, पण मी एवढी सुंदर दिसते की तुम्ही सारखे मला बोलत आहात. आणि तेव्हा सध्या म्हणतो की हो, तू खूप छान दिसत आहेस. असे बोलून सध्या मीरासाठी खूप छान असं गाणं गायला लागतो आणि तिला खूप छान छान असं रोमॅन्टिक तिच्याशी बोलत लागतो आणि तिच्याशी एक रोमॅन्टिक छान असा जवळ येऊन छान डान्स करतो आणि तिच्या एकदम क्लोज येतो. तर तिच्या एकदम क्लोज आलेलं बघून मीराला एक अतिशय लाज वाटत असते आणि ती सत्याला सोडून तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते.
तेव्हा सत्य तिला एकदम पटकन लाजून धरतो आणि तिचा हातात हात घेऊन छान गाणी गात असतो आणि तिच्याकडे रोमॅन्टिक नजरेने बघत असतो. आणि इकडे निरुपमा मात्र खूप घाबरलेली असते आणि ती देवाचं नाव घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला झोप काय मात्र येत नसते. आणि इथे सत्या आणि मीरा ह्यांची डेट तर खूप छान चाललेली असते आणि ते एकमेकांसोबत गाणं गात असतात, डान्स करत असतात आणि रोमॅन्टिक गप्पा मारत असतात आणि ते एकदम खूप रोमॅन्टिक झालेले असतात. सत्या मात्र मीरावर असलेलं हे प्रेम खूप तिला दाखवत असतो आणि तो तिच्यावर खूप प्रेम करत असतो. तो तिला एकदम मायेने जवळ घेत असतो, तिच्याशी छान प्रेमाने गप्पा मारत असतो आणि तिच्या डोक्यावरून तिच्या हातावरून हात फिरवत असतो आणि ती अशी छान डान्ससुद्धा करत असतो. आणि हे सगळे बघून मीराला मात्र खूप आनंद झालेला असतो, कारण का मीराने हे आधीचे क्षण कधी अनुभवले नसतात, कारण तिच्यासोबत असं कोणी केलं नसतं. कारण ती एका सर्वसामान्य घरातली मुलगी असते, तिला ह्या सगळ्या गोष्टीची सवय नसते. पण सत्या मात्र तिला जगाची सगळी सुख देण्याच्या मागे असतो आणि तेव्हा सत्या तिला एकदम छान उचलतो आणि तिला खूप छान आनंदाने